बघा, जर यम बराबर 10 तर 9m वर्गमुळात यम घन वजा यम वर्ग बराबर किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं यमची किंमत 10 दर्शवली. यम म्हणजे 10 दर्शवली. यमची किंमत या समीकरणात मांडा. जसं की 9m वर्गमुळात यम घन वजा यम वर्ग. इथं यम, इथं यम, इथं यम आहे. यमच्या ठिकाणी दर्शवली यमची किंमत मांडणे. जसं की 9 गुणिला यमची किंमत 10 आहे. आता वर्गमुळात यमच्या ठिकाणी अर्थात 10चा घन वजा 10चा वर्ग. लक्षात आलं तुमच्या? मग हा गुणाकार 10×9 वर्गमुळात 10चा घन होतो 1000. 10चा घन म्हणजे 10चा 3 वेळा गुणाकार. 10 गुणिला 10 गुणिला 10 उत्तर 1000 वजा 10चा वर्ग 100. इथं 90 असेच वर्गमुळातील ही वजा बाकी 1000 वजा 100 म्हणजे किती हो? तर 900. आता हे 90 असेच या 900चं वर्गमूळ 900 वर्गमुळात आहे. याचा अर्थ 900चं वर्गमूळ किती हो? त्याचं उत्तर 30. मांडत असताना गुणिला चिन्ह द्यायला विसरू नका. का? तर हे दोन पद परस्परांना गुणिला आहेत. आता हा गुणाकार 9 3 27 त्यावर हे 2 शून्य. उत्तर मिळालं. लक्ष द्या. प्रस्तुत पदावलीचं उत्तर 27 पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.